एखादं काम आपण करतो तेव्हा आपण सब्जेक्टच्या नंतर क्रियापद वापरतो लगेचच. पण जेव्हा एखादं काम आपण दुसऱ्याकडून करून घेतो, जसं ह्या लेक्चरमध्ये आपण एखादं काम आपण दुसऱ्याकडून जेव्हा करून घेतो तेव्हा त्या वाक्याची रचना कशी असते ते पाहणार आहोत. जसं असं भरपूर सर्व्हिसेस आहेत की जे स्वतः आपल्याला आपण न करता ते दुसऱ्याकडून करून घेतो. जसं डॉक्टरकडून तपासणी करून घेणं, दुसऱ्याकडून घर बांधून घेणं, अशा काही सर्व्हिसेस आहेत, असे काही कामं आहेत की जे कामं आपण स्वतः न करता ते आपण दुसऱ्याकडून करून घेतो. जसं डॉक्टरकडून एखादी तपासणी करून घेणं किंवा टेस्ट करून घेणं, घराला रंग देऊन घेणं, घर बांधून घेणं, स्वतः फवारणी न करता दुसऱ्याकडून ती फवारणी करून घेणं. जसं केस आपण स्वतः न कापता बार्बर कडून ते कापून घेणं. तर हे जे कामं आहे ते दुसऱ्याकडून जर करून घ्यायचे असेल तर अशा वाक्याची रचना काय असते ते आपण ह्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल की हॅव समथिंग डन और गेट समथिंग डन अशी ही रचना आहे की हॅव किंवा गेट, परंतु गेट कुठे वापरावं आणि हॅव कुठे वापरावं असं विशिष्ट वाक्यामध्ये काही वाक्यामध्ये हॅव वापरतात, काही वाक्यामध्ये गेट वापरतात. तर हॅव किंवा गेट प्लस ऑब्जेक्ट, जे काम तुम्ही करून घेत आहात दुसऱ्याकडून ते काम, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म. पास्ट पार्टिसिपल फॉर्मलाच दुसऱ्या शब्दामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असं म्हणतात किंवा V3 असं म्हणतात. तर आता हे जनरल वाक्य पहा की वी हॅड डिलिव्हर्ड द कार टू द एअरपोर्ट. आम्ही कार एअरपोर्टला डिलिव्हर केली. आम्ही एअरपोर्टला कार डिलिव्हर केली, दिली. आता हेच वाक्य आपण हे काम करत नाही तर दुसऱ्याकडून करून घेत आहे तेव्हा याची रचना पहा. वी, आता हॅवचं जे फॉर्म आहे हॅड. आता ऑब्जेक्ट काय करून घेत आहे, कार डिलिव्हर करून घेत आहे. तर जी काही ऑब्जेक्ट आहे द कार, वी हॅड द कार. आता क्रियापदाचं तिसरं रूप सांगितलेलं आहे. आता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे डिलिव्हरचं, डिलिव्हरच होतं. फर्स्ट फॉर्म डिलिव्हर, सेकंड फॉर्म डिलिव्हर, थर्ड फॉर्म डिलिव्हर. वी हॅड द कार डिलिव्हर्ड टू द एअरपोर्ट. आता ह्या वाक्याचा अर्थ असा होतो की आम्ही कार एअरपोर्टला डिलिव्हर करून घेतली. ते काम आम्ही स्वतः केलं नाही तर दुसऱ्याकडून करून घेतलं. इथं साहजिकच इम्प्लाइड मिनिंग असतो. ते कुणी डिलिव्हर केली तर ड्रायव्हरने. तर अशा पद्धतीने ही रचना आहे. तर समजा केस आपण स्वतःने, आय कट माय हिअर, मी माझी केस कापले. पण आपण असं आपण स्वतः ते काम न करता दुसऱ्याकडून करून घेत असेल तर आय हॅड माय हेअर कट, माझी कटिंग करून घेतली. आय हॅड माय अपेंडिक्स रिमूव्ड व्हेन आय वॉज 6. जेव्हा मी 6 वर्षाचा होतो तेव्हा मी माझी अपेंडिक्स काढून घेतली. कुणाकडून काढून घेतली तर जो काही त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतो. समजा आता इथं इम्प्लाइड मिनिंग आहे बार्बर, इथे आहे की डॉक्टर किंवा फिजिशियन किंवा सर्जन.
ही हॅड हिज हाऊस पेंटेड. आता हाऊस स्वतः त्याने पेंट नाही केलं, दुसऱ्याकडून करून घेतलं. तर रचना पहा. समजा त्याने स्वतः पेंट केलं तर ही पेंटेड हिज हाऊस. तर तीच रचना ही पेंटेड हिज हाऊस. आता इथे काय दिलेलं आहे की जसंच्या तसं की त्याने हॅड जे काम करून घेतलं हिज हाऊस त्याचं घर आणि क्रियापदाचं तिसरं रूप त्याने त्याचं घर रंगवून घेतलं, पेंट करून घेतलं. तर अशा रीतीने आपण पाहिलं की आपण जी गोष्ट दुसऱ्याकडून करून घेतो त्यासाठी आपण ही रचना वापरतो, हॅव समथिंग डन किंवा गेट समथिंग डन. आता याच्याबद्दल हॅव आणि गेट हे दोन्ही कुठे कुठे वापरतात, हॅव कुठे योग्य असतं, कुठं गेट योग्य असतं ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओचं बटन चालू करण्याचं लक्षातच राहिलं नव्हतं, त्यामुळे जसं लिहिलेलं आहे तसं सांगतो की हॅव समथिंग डन आणि गेट समथिंग डन मध्ये दोन्हीमध्ये असा फरक आहे की करणारा जो कर्ता असतो, कर्त्याची आपण अगोदरच व्याख्या पाहिलेली आहे सुरुवातीच्या ह्या ग्रॅमरच्या सिरीज मध्ये की कर्ता म्हणजे क्रिया करणारा असतो असं नाही. तो काही वाक्यामध्ये क्रिया करणारा असू शकतो, परंतु काही वाक्यामध्ये तो त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत तो असू शकतो. तर याच्यामध्ये हॅव समथिंग डन ह्या वाक्यामध्ये करणाऱ्याच्या हातामध्ये तसा हेतू किंवा त्याच्या हातामध्ये काही नसतं की त्याचा हेतू नसतो किंवा तो त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल नसतो. आय हॅव माय अपेंडिक्स रिमूव्ड वेन आय वॉज 6 years old. जेव्हा मी 6 वर्षाचा होतो तेव्हा मी माझी अपेंडिक्स रिमूव्ह करून घेतली. इथे हॅड पाहिजे, इथे वर हॅव आहे तर हॅवच्याच पद्धतीने हॅव राहू दिलं. आय हॅड माय अपेंडिक्स रिमूव्ड वेन आय वॉज 6 years old. म्हणजेच जेव्हा 6 वर्षाचा होतो तेव्हा माझी अपेंडिक्स मी रिमूव्ह करून घेतली. तर याच्यामध्ये कर्ता क्रिया करणारा जो आहे त्याची तो ह्या गोष्टीसाठी जे झालं त्याच्यासाठी तो रिस्पॉन्सिबल नाही, त्याच्यासाठी तो जबाबदार नाही, जिम्मेदार नाही, असं ह्या वाक्यामध्ये त्याचा अर्थ होतो. तसंच गेटच्या वाक्यामध्ये गेट समथिंग डन याच्यामध्ये करणाऱ्याचा हेतू तो त्याच्यासाठी कमीत कमी रिस्पॉन्सिबल असतो आणि रिस्पॉन्सिबल नसेल तर ऍक्सिडेंटली त्याच्याकडून तसं घडतं. तर आय विल गेट माय हाऊस क्लीन वेन आय विल बी ऑन वीकेंड. मी जेव्हा वीकेंडला असेल तेव्हा मी माझं घर क्लीन करून घेईन. आता करणाऱ्याचा ऍक्सिडेंटली तरी अकस्मात तरी त्याचा हेतू समजा गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आय गॉट ही गॉट कशाला आपण कसं म्हणायचं ही गॉट his bike damaged on the road. आणि त्याच्या गाडी दुसऱ्याकडून डॅमेज करून घेतली. आता याचा हेतू नव्हता पण ऍक्सिडेंटली त्याच्याकडून तसं झालं, करून घेतलं. ऍक्सिडेंटली कमीत कमी ऍक्सिडेंटली तरी त्याच्याकडून घडतं किंवा तो त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. असं इथं ही गॉट हिज बाईक डॅमेज्ड ऑन द रोड. तर असे बाकीचे काही वाक्य आहे की आय गॉट माय बाईक सर्व्हिस्ड, आय विल गेट माय बाईक सर्व्हिस्ड आणि आय गेट माय बाईक सर्व्हिस्ड. मी माझ्या गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली, मी माझ्या गाडीची सर्व्हिसिंग करून घेईल आणि मी माझ्या गाडीची सर्व्हिसिंग करून घेतो. अशा पद्धतीचे वाक्य तुम्हीही तयार करा, कमेंट मध्ये लिहा. प्रॅक्टिस मेक्स मॅन बेटर इफ नॉट परफेक्ट. प्रॅक्टिस माणसाला, सराव माणसाला परिपूर्ण नाही परंतु
त्याच्यामध्ये एक्सेल बनवतं, बेटर बनवतं, उत्कृष्ट बनवतं किंवा एक्सलंट बनवतं. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी. ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न करू. काही तुम्हाला याच्यामध्ये काही चुका वाटत असतील तर त्यात तुम्ही कमेंटमध्ये निश्चित लिहा.